काही त्याच्यात दुबार तिबार मतदार असतील, फ्रॉड्युलंट मतदार असतील, काही अशा खोल्या होत्या 10 बाय 10च्या, तिथे 50 लोक, 48 लोक, एका दुकानावर काही मतदार नोंदवलेले होते. हा सगळा घोळ मी आपल्यासमोर आणला, जनतेसमोर आणला. अर्थात सगळेच विरोधी पक्ष ह्या घोळाबद्दल बोलत आलेले आहेत. मला वाटतं काही दिवसांपूर्वी लोकसभेत जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी यांनी देखील हरियाणामध्ये काय झालं हे लोकांसमोर आणलं. पण हे सगळे जे आम्ही करत आहोत, म्हणजे आता बिहारचा पण अभ्यास होईल, तिथे काही लोकांनी हे पण दाखवलेलं आहे की जेवढी मतं पोल झाली त्याच्यापेक्षा जास्ती मतं मोजली गेली वगैरे. हा सगळा जो गोंधळ आहे किंवा ही वोट चोरी जी आहे ही लोकांसमोर आणत असताना एका अर्थी ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, कारण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, सत्ता त्यांनी प्राप्त केलेली आहे, कुठच्याही मार्गाने असो पण त्यांनी प्राप्त केलेली, आमच्या डोक्यावर सरकार बसवलेली आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल आमचा मोर्चा देखील आम्ही काढला होता, कारण 1 जुलै 2025 ही यादी ग्राह्य धरलेली आहे सगळ्याच महानगरपालिकेच्या यादीसाठी. एकतर म्हणजे जुलै ते आत्तापर्यंत जे 18 वर्षाचे मतदार आहेत, फर्स्ट टाइम वोटर्स असतील, त्यांना अधिकार तर मिळणारच नाही, ही वेगळी गोष्ट. 1 जुलै 2025 पर्यंत जी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेसाठी मास्टर लिस्ट दिलेली आहे, त्याच्यात जो सगळा घोळ झालेला आहे, गोंधळ जो आहे, घोळापेक्षा गोंधळ घातलेला आहे किंवा चोरी केलेली आहे, त्याचा अभ्यास एका बाजूने चालू आहे. मला वाटतं पुढच्या 7-8 दिवसांमध्ये आम्ही पक्ष म्हणून मुंबईत जे काय आहे ते आपल्यासमोर ते प्रकरण आणू. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा एक बाजूला अकॅडमिक एक्सरसाइज चालू असते, ॲक्टिव्हली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो, तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल, ड्राफ्ट रोल, ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल 7 तारखेला येणार होती, 7 नोव्हेंबरला. मग सांगितलं गेलं की नाही आता 14 तारखेला येणार, येणार येणार येणार, ती परत त्या दिवशी सांगितलं नाही आता 20 तारखेला येणार. आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला की थांबलेत नेमके कशासाठी. बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत, जेणेकरून तिकडचे काही दुबार मतदार जे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने, ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत, की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात 100 मतदार, 1000 मतदार दाखवलेले आहेत, शौचालयावर मतदार दाखवले, रजिस्टर केले घर म्हणून, नवी मुंबई आयुक्तांच्या घरी 105 मतदार दाखवले होते, हे सगळे गोंधळ क्लीन करायला ह्यांनी एवढा वेळ घेतला का, हा मी विचार करत होतो. पण काल जेव्हा ह्या मतदार याद्या यायला सुरुवात झाली, पहिली गोष्ट म्हणजे काल सकाळी या आलेल्या नव्हत्या, दुपारपर्यंत आले, संध्याकाळ झाली मतदार येण्यासाठी. ती यादी आल्यानंतर आपल्याला आठवत असेल, जर आपण आत्ता पण जाऊन पाहिलं तर एक सुद्धा यादी ही मशीन रिडेबल नाही आहे. खरं तर तसं यादी आपण पाहायला गेली तर आत्ता मी माझ्या नावाचं सर्च करून पाहिलं, त्याच्यात एवढे डिटेल्स मागितलेत त्यांनी की तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला कसं कळणार आणि कुठच्या यादीत आहे, हा तर एक गोंधळ आहे. साधारणपणे 1 ते 50,000 वगैरे अशी त्यांनी यादी दिलेली आहे. पण काल जे दिसून आलं आणि जो आत्ता आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे तो एवढा भयानक आहे, जे मी आधीपासून सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून काम करतं हे आज दिसायला लागलेलं आहे. ह्यांना वॉर्ड कापणं जमलं नाही, ह्यांना वॉर्ड बाउंड्रीज बदलणं जमलं नाही, तर ह्यांनी अक्षरशः याद्यांच्या याद्या उचललेल्या आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये टाकलेले आहेत. काही उदाहरणांचा आम्ही अभ्यास केलेला आहे, तो तुमच्यासमोर आणूच. पण आज मी 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत, जे कोणी नागरिक आहेत, त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलं आहे का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काल प्रारूप यादी आली, ही तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही. राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण गेलेलं आहे. जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे, तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून. एवढं सगळं ते कठीण करून ठेवले, किचकट करून ठेवलेलं आहे. आम्ही 3-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो, कारण ह्याचा अभ्यास आम्ही लगेच केला. काल रात्रभर बसून आमच्या पूर्ण टीमने हा अभ्यास त्वरित केलेला आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये अजून काही गोष्टी तुमच्या समोर आणू ज्या धक्कादायक आहेत, त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की अशी निवडणूक जी गेम सेट मॅच केलेली आहे, मग तुम्ही आम्हाला मतदानाला तरी कशाला बोलवता. तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये मतदान घ्या आणि इलेक्शनच्या ऐवजी सिलेक्शन बोलून टाका ना. पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही, पण चोरी जी तुम्ही करत आहात, मुंबई जिंकण्यासाठी असेल, पुणे जिंकण्यासाठी असेल, ठाणे जिंकण्यासाठी असेल, देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चीटिंग करून, वोट चोरी करून शहरं आमची महाराष्ट्राची जिंकायची ते लुटायची आहेत, ती अशा प्रकारे जर असेल तर निवडणुकीला सामान्य माणसांनी, जनतेने
जायचं कसं, इतर पक्षांनी जायचं कसं, हा प्रयत्न हा मोडून काढूच. आम्ही ऑब्जेक्शन तर टाकणार आहोत, कारण साहजिक आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल की तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का, पुढचं पाऊल काय. ऑब्जेक्शन टाकू, पण ऑब्जेक्शन टाकल्यानंतर निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काही करणार आहे का, हे उत्तर भाजपकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे. मी विनंती करीन आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांना की ज्या 2-3 याद्यांवर आम्ही अभ्यास केलेला आहे आणि जो घोळ झालेला आहे किंवा गोंधळ घातला आहे, निवडणूक आयोगाने, भाजपच्या निवडणूक आयोगाने तो लोकांसमोर आणावा. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जसं आदित्य साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर अवघे 7 दिवस नागरिकांसाठी सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत आणि आपल्या पक्षाला देखील अवघे 7 दिवस ह्या सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत. आता हे सजेशन ऑब्जेक्शन करत असताना ज्या याद्या दिल्या आहेत, ह्या याद्यांमध्ये जी यादीच्या सुरुवातीला समरी दिली आहे, अगदी बारीक अक्षरात 20-20 ते 25-25 पानांची समरी आहे. बरं, ही समरी असताना ही समरी कशी आहे, तर विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक त्यात दिलेला आहे. विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक. आता विधानसभेला माझं नाव कुठल्या मतदार यादीत होतं हे आज त्या नागरिकाला लक्षात असणं शक्य आहे का, तर निश्चितपणे नाही. म्हणजे त्या नागरिकांनी विधानसभेचा यादीचा भाग क्रमांक आठवायचा आणि आपण कुठल्या प्रभागात आहोत ते बघायचं आणि मग त्या प्रभागाची यादी शोधायची आणि मग त्या प्रभागात आपलं नाव आलं की नाही बघायचं. आम्ही काही थोडेसे ज्या काही मोठे घोळ, म्हणजे काल यादी निघाल्यानंतर आम्हाला प्रत्येक प्रभागातनं आमच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले, जे सचिन पडवळ नगरसेवकांचे फोन आले, आमच्या विभाग प्रमुखांचे फोन आले, आमचे घाटकोपर विभागाचे फोन आले की आमच्या प्रभागामध्ये 22च्या प्रभागातल्या 3-3 याद्या आल्या आहेत, आमच्या प्रभागात 2 याद्या दुसऱ्या याद्या गेल्या आहेत. आता एक यादी म्हणजे 1200 ते 1300 मतदार, 1200 मतदार आपण पकडूया. म्हणजे जर 2-2 हजार 3-3 हजार जर नव्याने मतदार ॲड झाले असतील 22च्या मतदारसंघातील किंवा आपल्या मतदारसंघातील, अशा 1-2 याद्या दुसऱ्या बाजूला गेल्या असतील तर किती मोठा घोळ झाला असेल आणि तो मतदार नक्की मतदान कोणाला करणार आणि मतदान केल्यावर त्याचा नगरसेवक कोण, हा या ठिकाणी प्रश्न उभा राहिला आहे. आपण जर बघितलं तर वॉर्ड क्रमांक 12 म्हणजे माघाटणे विधानसभेमध्ये वॉर्ड क्रमांक 12 यामध्ये त्यांनी यादीचा भाग क्रमांक 147 माघाटणे विधानसभेतली वॉर्ड क्रमांक 12 मध्ये अख्खी यादी त्यांनी सुरुवातीला समरीमध्ये दिलेली आहे. समरीमध्ये अख्ख्या यादी सगळे सेक्शन टाकलेले आहेत, जवळजवळ 34 का 35 सेक्शन आहेत. परंतु मागे त्या ह्याच्यात फक्त 11च मतदारांचे नाव आहेत. म्हणजे विधानसभेच्या 147 जे काय 1200 मतदार असतील, परंतु या वॉर्डमध्ये फक्त 11 मतदार आलेले आहेत 12मध्ये. पण त्यांची नावं आम्ही अधिक चौकशी अधिक खोलात गेलो, आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिथले बघितलं तर त्यांची नावं आम्हाला प्रभाग क्रमांक 11 मध्ये मिळाली, वॉर्ड नंबर 11 मध्ये मिळाली. सामान्य माणसालाही कशी मिळणार. तसंच वॉर्ड क्रमांक 225 कुलाबा विधानसभा या ठिकाणी त्यांनी काय केलंय, एका वॉर्डमध्ये एका यादीमध्ये 1300 नावं आहेत, यादीचा भाग क्रमांक 111, 1200 ते 1300 नावं आहेत. परंतु 225 मध्ये संपूर्ण यादी जेव्हा आम्ही बघितली, अगदी रात्रभर आमचे पदाधिकारी शोधत होते, अवघी 398च नावं त्या 225 या प्रभागात मिळाली. मग बाकीची नावं कुठल्या वर्गात गेली, त्याच्या बाजूच्या प्रभागात शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या समोरीत त्यांची नावं, त्या इमारत्या सेक्शन्सची नावं नाही आहेत. अजून कुठे शोधणार, मग ती नावच मिळत नाही आहेत. मग ती कुठल्या तरी भलत्याच वॉर्डमध्ये गेली असण्याची शक्यता आहे. आता अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये देखील वॉर्ड क्रमांक 147 आमचे प्रमोद शिंदे बसले आहेत, त्यांचा स्वतः स्थानिक वॉर्ड आहे. त्या प्रभागात येणाऱ्या इमारतींची नावं यादी एकच आहे, विधानसभेची यादी एक आहे, त्या यादीचा भाग क्रमांक होता 172. परंतु ती यादी आता महानगरपालिकेने 2 वॉर्डमध्ये डिवाइड केली. जुन्या प्रभागाप्रमाणे 147 मध्ये येते, आता डिवाइड करताना अर्धी नावं 147 मध्ये दिली आणि अर्धी नावं 148 मध्ये दिली. पुन्हा एकदा एकाच ह्याच्यात राहणारे, एकाच सेक्शनमध्ये राहणारी लोक 2 प्रभागात डिवाइड करण्यात आली. या ठिकाणी 222 यादीचा भाग क्रमांक 222. सॉरी, शिवडी विधानसभा 206 मध्ये आमचे सचिन पडवळजी आहेत, त्यांच्या प्रभागात बाजूच्या अभिनगर मधल्या 205 या प्रभागातील किती याद्या दिल्या, 5 ते 6 बूथच्या समरीमध्ये ऍड केल्या. तसंच 204 मधल्या पण एक समरीमध्ये ऍड केली. म्हणजे निवडणूक आयोग भविष्यात ह्या याद्या कुठून ऍडिशनल नावं आणून ऍड करण्याची शक्यता आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. आता माझं स्वतःचं नाव जर प्रभाग क्रमांक 154 मध्ये येतं, बाउंड्री जर बघितली
तर ती 154 मध्ये येते. म्हणून मी काल 154 मध्ये सर्च केलं, माझं नाव 154 मध्ये नव्हतं. अजून बाजूच्या 155 मध्ये केलं, तिथेही नव्हतं. मग बोललो अजून पुढे जाऊया, 152 मध्ये बघितलं, तर 152 मध्ये मला नाव शोधायला जवळजवळ मला स्वतःला म्हणजे माझ्या याद्या सगळ्या तोंडपाठ असून सुद्धा जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले, एवढं सगळं माहिती असताना सुद्धा. बरं, हे नाव शोधत असताना माझं फक्त माझ्या इमारतीत माझं एकट्याचंच नाव त्या 252 मध्ये गेलंय. माझ्या इमारतीच्या फक्त एकट्याचं नाव 252 या ऑर्डर गेलंय, 152 या ऑर्डर गेले. म्हणजे ह्या इतक्या प्रकारचा घोळ या ठिकाणी निवड आयोगाने घातलेला आहे आणि आम्हाला फक्त 7च दिवस दिलेत पुढे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. सांगण्याचा मुद्दा असा आणि सोपा करण्यासाठी आपण मतदार म्हणून आपलं नाव प्रत्येक यादीत असतं, बूथ वाईज असतं आणि आत्तापर्यंत आपण तसं मतदान करत आलेलो आहे. यंदा पहिल्यांदा असं झालेलं आहे की भाजपचे असतील, मिंदेंचे असतील, ही टोळी निवडणूक आयोगात बसून ठराविक लोकांना ह्या बूथमधनं काढायचं आणि त्या बूथमध्ये न्यायचं, इकडचं संतुलन हलवायचं, तिकडचं संतुलन हलवायचं, किंवा चला ही लोक हे बूथ आपल्यासाठी स्ट्रॉंग आहेत तर हे स्ट्रॉंगवाले बूथ आपण ह्या सीटमधून काढून दुसऱ्या सीटमध्ये द्यायचे, जेणेकरून विरोधी पक्षांच्या सीट पडतील, स्वतःच्या सीट जिंकून येतील, ज्या स्वतःच्या सीट थोड्या दगमगीत आहेत त्या भक्कम करून घेऊ. हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी निवडणूक आयोगाने 7ची यादी 14 ढकलली, 14ची यादी काल ढकलली आणि काल देखील जी यादी आलेली आहे ती मशीन रिडेबल नाही. आमच्या प्रामुख्याने 2 मागण्या असतील, आम्ही तो ऑब्जेक्शन टाकत आहोतच. सगळे इतर राजकीय पक्षांशी आम्ही बोलणार आहोत. ह्याच्यात जर भाजपला खरोखर लोकशाही वाचवायची असेल त्यांचं पण आम्ही स्वागत करतो. पण निवडणूक आयोगाने हा जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यात 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे इनकॉम्पिटन्स, त्यांना काम करता येत नाही. जर निवडणूक आयोगाच्या लोकांना किंवा त्यांचा जो स्टाफ असेल किंवा त्यांचे जे आयुक्त असतील ते इनकॉम्पिटंट असतील, त्यांना काम करता येत नसेल तर तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे, घरी बसवणं गरजेचं आहे. पण हे जर मुद्दाम झालं असेल, एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या साध्या सामान्य माणसाचा, नागरिकाचा मतदानाचा अधिकार खेचून घेण्याचा प्रयत्न होतो, तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि मुंबईत ठराविक पक्षांना, मुंबई किंवा बाकी सगळ्याच शहरांमध्ये असेल, ठराविक पक्षाला मदत होईल असं सगळं हे कटकारस्थान चालू आहे. ते चालू आहे. बरं, आता त्याच्यावर पण दुबार तिबार नावांमध्ये तुम्ही जर यादी बघाल, आम्ही मगाशी हसायला लागलो, ही यादी आहे ना, कुठे दिले ते, हे आता याच्यात 2 स्टार टाकलेले जे आहेत, कुठे गेले ते, आहे काय, हे सगळे जे 2 स्टार वाले आहेत, नाही दुबार नाही लिहिले त्याच्यात. आता तुम्हाला बघतो, हे एक आहे शिवराम सुधीर सावंत, 2 स्टार लिहिले, संभाव्य दुबार मतदार. हा, इथे अजून एक आहे हसीनुद्दीन इम्रान अन्सारी, 2 स्टार आहेत, संभाव्य दुबार मतदार. म्हणजे त्यांना वाटत असेल ह्याच समाज किंवा त्याच समाज, मुद्दामून मी दोन्ही समाजांचं बोललो, दोन्ही मुंबईकर आहेत असावेत असा माझा समज आहे. पण जर निवडणूक आयोगाला एकतर यादी बनवता येत नाही, दुसरं म्हणजे सगळं त्यांच्याकडे जे काही स्टाफ आहे काम करत असताना स्वतः बोलत असतील हे संभाव्य दुबार आहेत, मग तुम्ही नेमकं तिथे बसून ते ऑफिसमध्ये करता काय, पगार कशासाठी घेता? तर त्यावर थेट देशद्रोहाचा खटला टाका. या आधी मग अजून कशाचं टाकायला या पाहिजे? आधी आपण जर पाहिलं तर पंजाब आणि दिल्लीमध्ये एका निवडणूक अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो सीसीटीव्हीकडे पाहिला, त्याच्यावरही अद्याप त्या प्रकारची कारवाई झाली नाही. तुम्हाला वाटतं का त्याची ही मागणी तरी मानली जाईल? देशहितासाठी ही मागणी मान्य असायला पाहिजे. जर खरोखर भाजप पण स्वच्छ हात असतील त्यांचे, कारण मध्ये त्यांनी पण मान्य केलं होतं ना की दुबार तिबार नावं आहेत, त्यांनी तर वाचून दाखवलेलं, मी जसं वरळीचं प्रेझेंटेशन केलं तसं. म्हणजे ते पण मान्य करतात, मग ते पण पप्पू झाले की गप्पू झाले सांगायला पाहिजे त्यांनी. हो, तो वाढवून मिळायलाच पाहिजे. आम्ही उद्याकडे हे सगळं याचं संकलन करून पूर्ण गाडी भरून तिथे आम्ही सगळे हे डॉक्युमेंट्स नेणार आहोत. इतर पण पक्ष जे आमच्या टचमध्ये आहेत, जे विरोधी पक्ष आपण त्यांना बोलतो, पण साधारणपणे आमच्या महाविकास आघाडीतले असतील किंवा इतर जे पक्ष आहेत, मग मनसे आहे, सगळेच आहेत, ह्याच्यावर काम करतात. भाजपने कदाचित काम केलंच असेल कारण त्यांनीच हे घुसवलेले असतील, त्यांना पण माहिती असेल.
मुद्दा हाच येतो की ऑब्जेक्शन घेण्यासाठी 7 दिवस पुरेसे आहेत का? हे अभ्यास करण्यासाठी 7 दिवस पुरेसे आहेत का? आता आम्ही काल रात्रभर जागून हे सगळं केलेलं आहे. कॉफीचा पुरवठा जर इलेक्शन आयोग करत असेल तर आम्ही अजून काही दिवस रात्रभर जागू करू. पण 7 दिवस हे सगळं केल्यानंतर पुढचा टप्पा हा येतो की जेव्हा फायनल लिस्ट येईल त्याच्यात पण जर गोंधळ असला तर मग निवडणूक आयोग काय काम करणार? मागणी म्हणजे आहेच आमची की वाढवून द्याच, पण दुसरं म्हणजे मशीन रिडेबल द्या ना. आणि थोडी एवढी किचकट करण्यापेक्षा प्रक्रिया सोपी करून द्या. माझं नाव जर टाईप होत असेल किंवा इपिक नंबर टाईप होत असेल तर मला माझं मतदार कुठे आहे, मतदान कुठे आहे हे कळू द्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही किंवा चोरी पकडली जाईल म्हणून कुठेही मशीन रिडेबल हे ठेवत नाही. एका घरात 38 नावं अजूनही तशीच आहेत. आम्ही तो ऑब्जेक्शन घेतोय आता सगळीकडे. आता आम्ही अजून मुंबईभरात शोधलेले आहेत, ते लवकरच पुढच्या 7 दिवसात तुमच्या समोर येईल. 2017 मध्ये 91 लाखच्या आसपास मतदान होते, आता ते 1,04,00,000च्या आसपास गेले. एवढ्या 14 लाख जागांची चाळणी करायची आणि त्याच्यात ते आधीची, एवढं तुम्हाला वाटतंय का 7 दिवसात पूर्ण होईल? नाही, ही चाळणीपेक्षा निवडणूक आयोगाचे जे चाळे आहेत त्याची चाळणी करायला आम्हाला त्रास जातोय. परत परत तुम्हाला हेच सांगेन मी की घाबरताय कशाला तुम्ही? यादीत घोळ घातलाय कशासाठी तुम्ही? आणि जर तुम्हाला काही चोरी नसेल तुमची तर ठेवा ना मशीन रिडेबल. सोपं करा. तुमचं तर नाव जाऊन सर्च करा बघा बीएमसीच्या वेबसाईटवर. प्रयत्न करा. होणार नाही ते. आणि म्हणून मी प्रामुख्याने हेच सांगेन, पहिलं म्हणजे वेळ वाढवून तर द्याच, दुसरं म्हणजे मशीन रिडेबल करा, पण तिसरं म्हणजे हे जर तुम्हाला संभाव्य वाटत असेल, एक नाव आम्ही मगाशी काढलं ते कुलाबा मतदारसंघात आहे आणि बँड्रा वेस्टमध्ये सेम नाव आहे पण संभाव्य लिहिलेलं आहे. हे जर आम्हाला कळतंय आणि आम्ही शोधू शकतो, तुम्ही का नाही शोधू शकत? तुमच्याकडे तर पूर्ण मास्टर लिस्ट आहे. बरं, हे काही नवीन आत्ताचे मतदार नाही आहेत, हे 1 जुलै 2025च्या आधीची यादी आहे. म्हणजे मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर संपायला आला, मग तुम्ही काय केलं तेवढे दिवस? आणि ही चोरी नाही, हा गुन्हा नाही तर दुसरं काय? तुम्ही मतदार याद्या घेऊन निवडणूक आयोगाकडे जाणार आहात, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की आम्ही मोठी गाडी घेऊन जाणार. हो, पण पहिलं म्हणजे आज आम्ही सगळे हे काल रात्री हे सगळ्या याद्या डाउनलोड झाल्या, काही काही तर अजून होत नाहीयेत. ते झाल्यानंतर तर त्याच्यावर अभ्यास चालू आहे, कारण फिजिकली आम्हाला चेक करायला लागतं. कुठेही चुकीचा आरोप होऊ नये याची दक्षता आम्ही जास्ती घेतोय, काळजी आम्ही घेतो. आमचे सगळे विभाग प्रमुख असतील, आजी माजी नगरसेवक आहेत, इच्छुक अनेक लोक आहेत, ते पण करतायत. हे सगळेच लोक ह्याच्यात लागलेले आहेत. रोहित पवारांनी एक ट्विट केलं, इंटरेस्टिंग ट्विट आहे की मुख्यमंत्री म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ गिरीश महाजनांच्या पत्नी, त्यानंतर जयकुमार रावळ यांच्या आई अशांना जे आहे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन दिले. पण बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उचललेला आहे. आणि त्याचबरोबर घराणेशाहीवरून जे भाजप नेहमी आरोप करतं, तर आता तर गिरीश महाजन असो, जयकुमार रावळ असो, खुद्द मुख्यमंत्री असो, बिहारमध्ये 2 मंत्री बघा ना, ते जसे झालेत, ते तर निवडणुका पण नाही लढले, पण घराणेशाहीत पण झाले मंत्री. तर सांगण्याचा मुद्दा आहे की हा निवडणुकीचा तर नंतरचा विषय, बिनविरोध. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही अशा जर याद्या करणार असाल तर आम्हाला मतदानाचा पण अधिकार देऊ नका ना, बिनविरोध अशाच करून टाका. तसंच झालेलं आहे. ज्या नेरूळच्या पुतळ्यावरून, महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण झालं, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केला, त्याच्यानंतर तुम्ही ट्विट सुद्धा केलं होतं. आज त्याच पुतळ्याचं पुन्हा एकदा मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण होते. एकनाथ शिंदे यांचं आमंत्रण होतं, पण त्या ठिकाणी ते पोहोचले नाही. आता महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे, गद्दारांना कसं जवळ ठेवणार ते? महाराष्ट्राच्या विरोधात जे काम करतात तसं कोणाला जवळ घेणार तिथे? पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आमच्याच राज्यामध्ये आमच्याच राजाचं पुतळ्याचं अनावरण करणं गुन्हा असेल, जे अमितवर गुन्हा टाकलेला आहे, मग हे कोणासाठी राज्य चाललंय, कशासाठी राज्य चाललंय? आणि तसं जर पाहिलं गेलं तर जेव्हा आपण बोलतो हे रयतेचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे, आज तुम्ही बघा जे पालघर साधू हत्याकांड जो झाला ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्याच काशीनाथनं घेतलं होतं नाही भाजपने. आणि मग सगळी बोंबाबोंब झाल्यानंतर, म्हणजे एकतर हिंदुत्व यांचं खोटं आहे आणि बोंबाबोंब झाल्यानंतर स्थगिती दिली. म्हणजे एकतर त्यांचा हात होता आणि तरी तुम्ही घेतलं, आणि हात नव्हता म्हणून तुम्ही स्थगिती दिली. नेमकं काय हे भाजपने स्पष्टीकरण द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अजून कुठेही मदत मिळालेली नाही, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना, लोक हैराण असताना, त्रस्त असताना, हा गोंधळ आहे ना ह्याच्यासाठी घालायला लागतोय, कारण नाहीतर जिंकणं येणं शक्य नाही. एकीकडे मतदार यादीतला गोळ वगैरे तुम्ही समोर आणतात आहात, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधली अंतर्गत लढाई आपण कशी जिंकणार आहात? कारण काँग्रेसने
बघा त्यांना आत्ता काय आहे ना की पहिला प्रश्न म्हणजे हे सरकारमध्ये कोण आहेत कोण नाही आहेत, कारण कोणीतरी रडायला गेले होते दिल्लीला, कोणीतरी जाते गावी. हे सगळे महायुतीतला विषय हा मला वेगळा ठेवायचा आहे. महाविकास आघाडीचा पण आता मी विषय पुढे घेणार नाही, कारण महाविकास आघाडी असो किंवा विरोधी पक्ष म्हणून असो किंवा युती काय कशी होईल हा विषय सगळ्यात फार नंतरचा आहे. पहिला मला वाटतं पुढचे 7 दिवस आपण सगळ्यांनी मिळून, कारण हे प्रत्येकाच्या हिताचं आहे. कोण अपक्ष लढत असेल, कोण सत्ताधारी पक्षातून लढत असेल, आम्ही म्हणून विरोधी पक्ष म्हणून लढत असू, पण हेच जर मतदार यादीतच घोळ असेल तर कुठची युती आणि कुठची आघाडी काहीच करण्याला अर्थ नाहीये. पण काँग्रेसने जो स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मनसेची साथ अजून मी तरी ऐकलं नाही. आता मला नुसतं निवडणूक आयोगाचं कानावर येतंय, त्यांची शांतता माझ्या कानावर येते. आणि कदाचित आता भाजपकडून एक आवाज जो सतत निवडणूक आयोगासाठी येतो तो संध्याकाळपर्यंत येईल. पण सगळ्या विरोधकांना एकत्र करण्यासाठी तुमचा पक्ष पुढाकार घेणार आहे. बघा, मी आत्ता जे संभाव्य आहे दुबार तिबार त्याच्यावर बोलून पक्षावर बोलणार नाही. मी वेगळ्या कुठच्याही विषय ऐका एक मिनिट ऐका. हा महत्वाचा जरी प्रश्न असला तरी हा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न आहे. रेल्वे पोलीस काय करत होती, ते खरोखर तसं झालं का? कारण ती व्यक्ती पण मराठीच होती. हा मराठी अमराठी वाद नाही जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात हा एक जरी महत्त्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन, कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आत्ता मी घेतला, महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल. आता मध्यंतरी ते 2 ट्रेन घासून मध्ये जी लोक चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे मंत्रालयाकडून आलेलं? तर आज परत तुम्हाला मी वेगळ्या कुठच्याही विषयाकडे न वळवता मतदार यादीच्याच विषयावर वळवीन, कारण मला वाटतं लोक जी बघत आहेत 29 महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या घराचं नाव त्याच्यावर किती लोक चढवलेली आहेत निवडणूक आयोगाने, त्यांचं नाव स्वतःचं आहे का, परिवाराचं नाव आहे का, किती ठिकाणी आहे, इपिक नंबर घेतलाय का, त्यांचा फोटो ढापलाय का, त्यांच्या कार्डवर ब्राझील, पेरू, चिली, ऑस्ट्रेलिया, जपान इकडच्या कुठच्या लोकांचे फोटो आहेत का? कारण ब्राझिलियन जनता पार्टी नाही सॉरी काय ते भारतीय जनता पार्टीने ब्राझीलचा फोटो वापरला होता. आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पण एक असा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की मुंबईच्या उपनगर अंधेरीमध्ये सुद्धा एका इमारतीमध्ये म्हणजे हो, शेकडो फ्लश मध्ये सापडले गेले, मतदारांचा स्लिप सापडले गेले आणि आता तर बोलतात व्हीव्हीपॅटच लागू नाही. आज जो वोटर लिस्ट को लेकर आपने जो एक्सप्लेन किया, पहले तो एक सवाल ये होगा कि हिंदी में आप एक्सप्लेन करते हो. दूसरा सवाल उसी से जुड़ा कि जो वोटर लिस्ट को लेकर आपने सवाल खड़े किए, चुनाव आयोग ने हाल ही में एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी. उन्होंने कहा कि विपक्ष की तरफ से जितने भी मुद्दे हमें दिए गए हैं उसके लिए हमने नेशनल चुनाव आयोग से समय मांगा है, उसको लेकर हमें कोई समय मिला नहीं है. आपने जितने भी डबल वोटर लिस्ट बाकी सारी चीजें कही उसको लेकर उनका एक जवाब ऑलरेडी पहले से तैयार है, तो आप क्या कहें? पिछले कई दिनों से महाराष्ट्र में विपक्ष वोट चोरी के बारे में बहुत सारी बातें लोगों के सामने ला रहा है. ये सिर्फ बातें नहीं, हवा में बातें नहीं, सत्य जो है वो हम लोगों के सामने ला रहे हैं. हम सत्यमेव जयते में विश्वास रखते हैं, सत्तामेव जयते में नहीं. लेकिन भाजपा की तरफ से अगर आप देखें तो सारे जो हम सवाल, सारे जो प्रश्न हम चुनाव आयोग को पूछते हैं उत्तर आता है भाजपा से. भाजपा के प्रवक्ता आके जवाब देते हैं. और ये क्या इक्वेशन है हम अभी तक समझ नहीं पाए. अभी तक हम ये मानते आए थे कि चुनाव आयोग ये न्यूट्रल एजेंसी है. ऐसे भी दिन थे TN सेशन साहब के जो एक न्यूट्रल एजेंसी करके काम करते थे. लेकिन आज अगर आप देखें तो भाजपा के दफ्तर से ही, भाजपा के कार्यालय से ही चुनाव आयोग का काम चलता है. पिछले कई दिनों में आपने देखा होगा हमने जो मोर्चा निकाला था या चुनाव आयोग को जाके मिलके भी आए थे, फिर वो राज्य चुनाव आयोग हो या फिर उनके नीचे के जो सारे लोग अभी महापालिका में काम कर रहे हैं, मुंबई हो, पुणे हो, ठाणा हो, नागपुर, नासिक, लगभग 29 महानगर पालिका भी शायद जनवरी में ये सोच रहे हैं कि हम चुनाव उसमें लागू करें. लेकिन ये सारी जो बातें हैं डबल वोटर्स की हो, ट्रिपल वोटर्स की हो, 10 बाय 10 की खोली में 50 लोगों के हो रजिस्ट्रेशन की, या किसी दुकान पे किसी का रजिस्ट्रेशन हुआ होगा, नवी मुंबई में तो किसी एक सुलभ शौचालय पे भी 5-6 लोगों का रजिस्ट्रेशन वोटर करके हुआ है. वहाँ के म्यूनिसिपल कमिश्नर के घर के नाम पे ऑफिशियल बंगलों पे 105 लोगों का रजिस्ट्रेशन हुआ था. ये सारी बातों पे हमने तो ऑब्जेक्शन लिए हैं. लेकिन अगर आप ही हमें बता रहे हैं कि केंद्र का चुनाव आयोग राज्य के चुनाव आयोग को समय नहीं दे रहा है, तो फिर आम जनता जाएगा. आज ये पत्रकार परिषद मैंने इसलिए बुलाई है कि आपके माध्यम से मैं सारी जनता को आह्वान देना चाहता हूँ, एक विनती करना चाहता हूँ कि आपके खुद के नाम ढूंढो इस लिस्ट में है कि नहीं. पहली बात तो ये है कि आप इस वोटर लिस्ट में आए हो कि नहीं, ये पहली बात है. दूसरा, आप ही का फोटो, आप ही के डिटेल सही है कि किसी ब्राजील के मॉडल के फोटो आपके नाम पे चिपकाए गए, ये भी देखते हैं.
तीसरी बात, आपके जो घर के एड्रेस है उस पे कितने लोग हैं, क्या सही लोग हैं, गलत लोग हैं, जान पहचान के लोग हैं कि दूसरे लोग लाए हैं, ये भी एक बात देख लो। लेकिन कल शाम को जो लिस्ट, वोटर लिस्ट आई थी, ये हर एक बूथ की लिस्ट आती है, ऐसी होती है लिस्ट। इसमें हमने देखा है कि बहुत सारे वार्ड्स में अदला बदली हुई है। जो वार्ड नंबर 12 में होने चाहिए उन्हें दिखा है वार्ड नंबर 11 में। ये सचिन पटवल जी हमारे जो बैठे हैं वो कॉरपोरेटर थे, बाजू 205 वार्ड के इनके वार्ड में डाले गए हैं। काफ़ी सारे ऐसे भी हैं जहां आप जिस बिल्डिंग में रहते हो लगभग 60% लोग आपकी बिल्डिंग के वही वार्ड में है, 40% लोग किसी दूसरे वार्ड में डाले हैं। अच्छा, इतनी ये जो प्रोसेस है, जो पूरी प्रक्रिया है खुद का नाम ढूंढने की, इतनी जटिल करके रखी है इन्होंने कि अगर आप ऑनलाइन भी जाए तो उसमें आप ढूंढ नहीं पाओगे आपका खुद का नाम। तो फिर अगर एक आम नागरिक के तौर पे मैं अपना मतदान का अधिकार पूरा एक्सरसाइज करना चाहता हूँ, मैं जाके कैसे ढूंढूं कि मेरा नाम कौन सी लिस्ट में है? मशीन रीडेबल लिस्ट लाई नहीं है, ऑनलाइन ढूंढना हो तो जटिल प्रक्रिया है। मैं अगर किसी पार्टी का नहीं हूँ, पार्टी को ही अगर ये सब कठिन लग रहा है तो आम मतदार क्या करेगा, आम मतदाता क्या करेगा? तो इसलिए मैं आज ये आवाज़ उठाने के लिए आया हूँ कि ये पहली तो लिस्ट दुरुस्त हो। जो ये पूरा, मैं कहूँगा नहीं कि ये कन्फ्यूजन है, ये क्राइम है जो चुनाव आयोग ने किया है, और ये क्राइम बहुत सोच समझ के किया है। पहले ये लिस्ट, वोटर लिस्ट जो ड्राफ्ट रोल आता है वो 7 तारीख को आने वाला था, वो 14 तारीख को आने वाला था, फिर 14 को कहा गया नहीं 20 तारीख को आएगा। कल रात तक ये लिस्ट डाउनलोडेबल नहीं थी। जो डाउनलोडेबल हुई है वो एक तो पूरी की पूरी मशीन रीडेबल है ही नहीं, इतनी जटिल करके रखी है, 1 से लेकर 50,000 तक नाम आपको स्क्रॉल करना पड़ रहा है, तो आप कैसे ढूंढोगे? और उस नाम पे भी कोई और है, किसी के डबल वोटिंग है, नहीं है। खुद कहते हैं कि ये संभाव्य दोबार मतदार है। अगर चुनाव आयोग को खुद की लिस्ट के बारे में नहीं पता होगा तो वो काम क्या करते हैं, कौन सी सैलरी लेते हैं और क्यों काम करते हैं? और मेरा तो ये साफ आरोप है, मेरा तो ये कहना है, पहले ऑब्जेक्शन का टाइम बढ़ा के दो, दूसरी बात लिस्ट मशीन रीडेबल करके दो, तीसरी बात जो दोबार हो यानी डबल हो, ट्रिपल हो, या बहुत सारे घरों पे 10 से ज़्यादा नाम रजिस्टर्ड हुए हो, वो क्लीन करना आपकी जिम्मेदारी है, चुनाव आयोग की जिम्मेदारी है, आप हाथ ऊपर नहीं कर सकते। और चौथी बात, अगर ये सारा जो मामला है ये गड़बड़ी से हुआ होगा, निकम्मापना से हुआ होगा, तो चुनाव आयोग के सारे लोगों को आज के आज सस्पेंड करो। ये अगर किसी राजकीय कार्यालय में, दफ्तर में बैठ के काम किया होगा, क्योंकि वार्ड इनको काटना नहीं हुआ, वार्ड बाउंड्रीज नहीं बदल सके, तो इन्होंने बराबर डेमोग्राफिक्स चूज करके अपने हिस्से में ये लिया कि ये हमें जीता सकते हैं, यहाँ हमें लीड था, ये हमें यहाँ चाहिए। तो फिर अगर ये सही बात हो तो जो सारे लोग आज चुनाव आयोग में है, इंक्लूडिंग कमिश्नर, उन पे सेडिशन, देशद्रोह का आरोप डालना चाहिए, जेल में डालना चाहिए। आदित्य, हाँ, एक बिहार चुनाव से जुड़ा हुआ प्रश्न होगा कि बिहार चुनाव के पहले जमकर ऑपोजिशन ने एक साथ एकजुटता दिखाई थी वोट चोरी के मुद्दे पर, लेकिन जब से ये रिजल्ट आए हैं पूरा ऑपोजिशन बिहार चुनाव के नतीजों पर शांत है, तेजस्वी काम चल रहा है। लेकिन अगर आप देखें तो महाराष्ट्र का चुनाव हो, हरियाणा का चुनाव हो, हरियाणा पे राहुल गांधी जी ने तो पूरा प्रेजेंटेशन दिया, मैंने वर्ली पे दिया है, मुंबई और महाराष्ट्र पे हमारा काम चालू है। बिहार का भी ऐसे ही आएगा। ऑलरेडी ट्विटर पे आपने देखना शुरू होगा कि उस पर एनालिसिस शुरू हो गए। लेकिन मैं ये मानता हूँ कि अगर महाराष्ट्र हो, हरियाणा हो, बिहार हो, ये सारी जो हमारी एनालिसिस है एकेडमिक एक्सरसाइज है। आज अभी लाइव क्या है, तो ये सारे 29 जो महानगर पालिका के चुनाव है वो है, और हम अगर ऑब्जेक्शन ले रहे हैं तो चुनाव आयोग का ये कर्तव्य बनता है कि हमें हमारी बात सुने और जो गलत है उसे ठीक करें। आदित्य, जब इलेक्शन कमीशन की जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी वहाँ पर चुनाव आयोग को जो पूछा गया कि डबल लिस्ट के नंबर, वोटर्स के नंबर आपके कितने हैं आपके पास, तो उनके पास वो नंबर्स नहीं थे, और लोकल बॉडी इलेक्शन के 2 दिन पहले हमें नंबर मिल जाएंगे, तो क्या ये डबल वोटर्स? उन्होंने हमें ऐसे जवाब दिया था कि जो डबल वोटर्स है, ट्रिपल वोटर्स है, उनको एक ऑप्शन दिया जाएगा कि आपको किस चुनाव क्षेत्र में वोटिंग करना है। अगर आपको इसी लिस्ट में जैसे मैंने दिखाया जो 2 स्टार वाले हैं उनको संभाव्य दोबार नाम लिखा है, यानी पॉसिबल डबल नेम लिखा है, आपको इसी में पता नहीं कि वो डबल है, ट्रिपल है कि सिंगल है, तो क्या आप बताओगे किसको कि आपने यहां चूज करो या वहां चूज करो? ये तो क्रिमिनलिटी। और ये मैं कहना चाहता हूं, आज दुनिया भर में ये पता हो गया है कि हमारे देश में पिछले 3-4 सालों में फ्री एंड फेयर इलेक्शन होने बंद हुए। अगर आप हरियाणा की बात करें, महाराष्ट्र की बात करें, बिहार की बात करें, तो फ्री एंड फेयर इलेक्शन चुनाव आयोग नहीं करवाता है। पालिका चुनाव को लेकर एक आदित्य खैरे का जो सवाल पूछा गया था वो इसलिए इम्पोर्टेंट हो जाता है क्योंकि इस पूरे मुद्दे में अगर आप देखें तो ये पर्सनल प्रॉब्लम्स होती हैं, कार्यकर्ताओं की अपनी पर्सनल प्रॉब्लम्स होती हैं, उसके बाद उनमें झगड़े होते हैं, और कई जगहों पर, जितनी भी जगह पर ये रिपोर्ट हुई है खबरें,
बाद में पता चला है कि ये हिंदी मराठी का विषय नहीं था, ये पूरा विषय उनका पर्सनल कल लेकिन पहले जो दिखाया गया जो भाजपा की इकोसिस्टम से आया वो मराठी और गैर मराठी का था, लेकिन ऐसे तो था ही नहीं। तो मैं यही बात कहना चाहता हूँ, ये हर एक की बात होती है कि कैसे हम दिखाएं, और खास करके ऐसे विषयों में थोड़ी सेंसिटिविटी भी होनी ज़रूरी है। मैं नहीं चाहता कि मैं कोई ऐसे बयान दूं कि उस पर कुछ गलत इल्ज़ाम लगे, उस बच्चे पे भी गलत इल्ज़ाम लगे, क्योंकि जो इतनी कदम उठा सकता है तो कुछ ना कुछ उसमें कारण होगा, उसमें विचार विमर्श करके ही पूरे जो एनालिसिस है उसके बाद ही बात कर सकते हैं। नवी मुंबईत आता नुकतं गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे, पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल उचलले, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले मागे पाहिजेत, करण्याची आणि गरज मी अभिनंदन करीन गणेश नाईकजींचं, तर खरोखर त्यांनी असं घेतलं, कारण ते काही काही धाडसी पावलं उचलतात ठाण्यात आणि नवी मुंबईत खरंच। ठीक आहे, हा विषय बाकी कळला सगळ्यांना, पण तुम्ही पण बघा, मी खास करून तुम्हाला सगळ्यांना सांगेन, कारण तुमचं नाव यादीत आलंय की नाही आलंय आणि तुमच्या घरातलं बिल्डिंगचं नाव कुठच्या यादीत गेलंय, हे म्हणजे बोगसपणा झाला ना पूर्ण। आणि हे पहिलं आमची प्रेस कॉन्फरन्स आहे, पुढच्या 7 दिवसांमध्ये अजून आम्ही 2-3 घेणार आहोत, जे पूर्ण निवडणूक आयोगाची चिरफाड करू। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।